नमस्कार मंडळी. आज आपण जात आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील भवानीगडावर. भवानीगड हा छोटासा डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावर भवानी मातेचं प्रशस्त कौलारू मंदिर आहे. या मंदिरात आजही गावकऱ्यांची वर्दळ असते. भवानीगडावर जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कडवई या गावात यावे लागते. आम्ही आमच्या गाड्या इथेच पार्क करून लगेचच गड सर करायला घेतला. भवानीगड किल्ल्याची उभारणी केव्हा झाली हे ज्ञात नाही, पण किल्ल्यावरील टाक्यांची बांधणी पाहता हा किल्ला 13व्या शतकातील असावा असा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी करून 1660 मध्ये भवानी मातेचे मंदिर किल्ल्यावर बांधले. भवानीगडावर जाण्यासाठी प्रशस्त असा हा पायरी मार्ग बांधून काढलेला आहे. अंदाजे 10 ते 15 मिनिटात आपण गड माथ्यावर पोहोचतो. भवानीगड हा टेहळणीचा किल्ला असल्यामुळे इकडे आपल्याला फारसं काही बघायला मिळत नाही. सध्या आपल्याला किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर, 3-4 पाण्याच्या टाक्या आणि उद्ध्वस्त असा प्रवेशद्वार पाहता येतो. भवानी मातेच्या प्रशस्त कौलारू अशा मंदिरात 2 शिवलिंग आणि 2 समाध्या आपल्याला पाहता येतात. याशिवाय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती देखील बघता येते. मंदिराच्या एका कोपऱ्यात ही तोफ ठेवण्यात आली आहे. भवानी मंदिराच्या मागच्या बाजूस बालेकिल्ल्याचा उत्तराभिमुख उद्ध्वस्त दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडून समोरच चालत गेल्यास किल्ल्याच्या दक्षिण टोकावर जाता येईल. तर उजव्या बाजूच्या पायवाट्याने खाली उतरल्यास दगडात खोदलेली पाण्याचे 3 टाकं आपल्याला पाहता येतात. या टाक्यांसमोरच एक दगडी नंदी देखील आहे. हे गडावरील दुसरं पाण्याचं टाकं आहे. गडाच्या मध्यभागी अंदाजे 5 मिनिटं उतरल्यावरती आपल्याला शेवटचं पाण्याचं टाकं पाहता येतं.
हे पाण्याचं टाकं पाहून झाल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला हा भवानी गडाचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.